फॅमिली कोर्ट परिसरात महिलेवर अत्याचार झालाय। कारमध्ये दोघांकडून महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आलाय। ठाणे नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला। एका आरोपीला अटक करण्यात आले तर दुसरा आरोपी फरार आहे। फिर्यादी यांनी तक्रार दाखल करण्याकामी आल्यानंतर सांगितलेल्या घटनेप्रमाणे मागील वर्षी 25 ऑगस्ट या दिवशी त्यांच्यावर हा सामूहिक अत्याचाराची जी घटना आहे ती घडलेली आहे। त्यामध्ये 2 आरोपींचा त्यांनी नावानिशी उल्लेख केलेला आहे फिर्यादीमध्ये। त्यातील एक आरोपीला आपण अटक केलेली आहे, दुसऱ्या आरोपीचा आपला शोध चालू आहे। म्हणजे ठरवून प्री प्लॅन म्हणजे करून केलेली कृती आहे ही। ती महिला तिच्या नोकरीच्या ठिकाणी असताना तिला यातील एक आरोपी जो फरारी आरोपी आहे त्यांनी माझा वाढदिवस आहे असं सांगून तिला त्या ठिकाणी केक कापण्यासाठी खाली निमंत्रण दिलं गाडीमध्ये। आणि ती ज्यावेळेस केक कापायला बरोबर बसली त्यावेळेस केकचा बाईट स्वतः न खाता तिच्या तोंडामध्ये खाऊ घातला आणि त्या ठिकाणी तिच्यावर दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची तिने आपल्याकडे हकीकत दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।